सोलापूर विद्यापीठाच्या मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन पोर्टलवर आपले स्वागत आहे। पहिल्या टप्प्यात तुमचा विद्यार्थी प्रकार रेग्युलर किंवा एक्सटर्नल निवडा। ज्या पदवीसाठी तुम्ही शिक्षणाच्या माध्यमासाठी MOI अर्ज करू इच्छिता तो प्रकार निवडा। दुसऱ्या टप्प्यात मार्कशीट माहिती PRN क्रमांक हा एक अद्वितीय ओळख क्रमांक आहे जो तुमच्या मार्कशीटवर प्रदर्शित केला जातो। मागील पानावर जर तुम्ही तुमचा PRN क्रमांक आधीच सत्यापित केला असेल तर त्याच पायरीवर तुमचा तपशील आपोआप पुनर्प्राप्त केला जाईल। कृपया उपलब्ध असलेल्या ड्रॉपडाऊन पर्यायातून फक्त तो कोर्स निवडा ज्यासाठी तुम्ही MOI साठी अर्ज करू इच्छिता। मॅन्युअली टाइप करू नका। तुमचा परीक्षा पॅटर्न निवडा। तुमच्या मार्कशीट पॅटर्ननुसार दिलेल्या ड्रॉपडाऊन मेनूमधून निवडा। वार्षिक किंवा सेमिस्टर निवडा। उदाहरणार्थ तुम्हाला एका वर्षात 2 मार्कशीट्स मिळाल्यास सेमिस्टर निवडा। जर तुम्हाला एका वर्षात 1 मार्कशीट मिळाली असेल तर वार्षिक निवडा। सर्व मार्कशीट MOI जारी करण्यासाठी आवश्यक आहेत। अपलोड मार्कशीट फाईल चरणात मागील चरणात दिलेल्या माहितीच्या आधारे तुम्हाला तुमची मार्कशीट अपलोड करण्याचा पर्याय मिळेल। तुम्हाला अधिक मार्कशीट एटीकेटी मार्कशीट किंवा फेल मार्कशीट अपलोड करायची असल्यास तुम्ही ॲड मोर पर्याय वापरू शकता। कृपया लक्षात घ्या की तुम्हाला मूळ कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती योग्य स्वरूपात आणि सरळ स्थितीत अपलोड कराव्या लागतील। प्रत्येक दस्तऐवज स्वतंत्रपणे अपलोड केला पाहिजे एक करून आणि फाईलचा आकार 5 MB पेक्षा जास्त नसावा। दस्तऐवज एकाच फाईलमध्ये विलीन करू नका। कागदपत्रे कोणत्याही पार्श्वभूमीशिवाय स्पष्ट आणि वाचनीय स्थितीत असावीत। चौथ्या चरणात तुम्ही तुमचा संपूर्ण अभ्यासक्रम एका महाविद्यालयात पूर्ण केला असल्यास कृपया एका महाविद्यालयातून तुमचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे हा पर्याय निवडा। जर तुम्ही तुमचा अभ्यासक्रम एकाहून अधिक महाविद्यालयांमध्ये पूर्ण केला असेल तर तुम्ही एकाहून अधिक महाविद्यालयांमधून तुमचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे हा पर्याय निवडावा। कृपया तुमच्या मार्कशीटनुसार सर्व सूचनात्मक तपशील इनपुट निवडा कारण तुम्ही दिलेल्या तपशिलानुसार तुमचे MOI जारी केले जाईल। जर दिलेली माहिती तुमच्या मार्कशीट किंवा कॉलेजने जारी केलेल्या माध्यम शिक्षणाशी MOI जुळत नसेल तर तुमचा अर्ज नाकारला जाईल आणि तुम्हाला त्यासाठी शुल्क परत मिळणार नाही। तुम्हाला अपलोड डॉक्युमेंट्स पर्यायामध्ये तुमचे कॉलेजने जारी केलेले MOI किंवा बोनाफिड प्रमाणपत्र अपलोड करणे आवश्यक आहे। या व्यतिरिक्त तुम्ही अपलोड डॉक्युमेंट्स पर्यायामध्ये तुमच्याकडे असलेले कोणतेही इतर दस्तऐवज अपलोड करू शकता। कृपया सर्व तपशील जतन करण्यासाठी सेव्ह बटणावर क्लिक करा। तुम्हाला तपशील बदलायचा असल्यास तुम्ही एडिट बटणावर क्लिक करून तपशील पुन्हा निवडू शकता। कृपया तुमची आधार कार्ड स्कॅन केलेली प्रत दोन्ही बाजू पूर्णपणे दृश्यमान आणि वाचनीय स्थितीत अपलोड करा। जर तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तर तुम्ही तुमच्या पासपोर्टचे पहिले पेज अपलोड करू शकता। प्रत्येक दस्तऐवज वैयक्तिकरित्या अपलोड केला पाहिजे आणि फाईलचा आकार 5 MB पेक्षा जास्त नसावा। उद्देश पायरीवर तुम्हाला तुमचा वितरण प्रकार निवडण्याची आवश्यकता आहे। ईमेल, कुरिअर आणि पिकअप। जर तुम्ही डिलिव्हरी प्रकार ईमेल म्हणून निवडला असेल तर ते विभागात प्रदान केल्याप्रमाणे प्राप्तकर्त्याच्या ईमेल पत्त्यावर पाठवले जातील। डिलिव्हरी प्रकारात डिजिटल म्हणून तुम्ही तुम्हाला हवे तितके उद्देश जोडू शकता। सूचीमध्ये विशिष्ट उद्देश उपलब्ध नसल्यास तुम्ही तुमचा उद्देश म्हणून इतर निवडू शकता आणि नंतर विभागात प्रदान केल्याप्रमाणे तपशील इनपुट करू शकता। रेफरन्स नंबर हा एक अद्वितीय ओळख क्रमांक आहे जसे की अर्ज क्रमांक, फाईल क्रमांक, रोल नंबर, कर्मचारी क्रमांक किंवा अद्वितीय चौकशी क्रमांक जो तुमची संस्था एजन्सी तुम्ही अर्ज पूर्ण केल्यानंतर आणि त्यांच्या पोर्टलवर पेमेंट केल्यानंतर प्रदान करेल। तुम्ही हा रेफरन्स नंबर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या पोर्टलवर टाकला पाहिजे जेणेकरून ते तुमची कागदपत्रे योग्यरित्या ओळखू शकतील आणि त्यावर प्रक्रिया करू शकतील। तुम्ही चुकीचा रेफरन्स नंबर टाकल्यास तुमचा अर्ज त्यांच्या पोर्टलवर नाकारला जाऊ शकतो। जर तुम्ही डिलिव्हरीचा प्रकार कुरिअर म्हणून निवडला असेल तर तुमच्याकडे आवश्यक प्रतींची संख्या इनपुट करण्याचा पर्याय असेल। यावर आधारित तुम्हाला तुमचा उद्देश, पुढील अभ्यास, रोजगार, व्हिसा, इतर निवडण्याचा पर्याय मिळेल। एकदा तुम्ही तुमचा उद्देश निवडल्यानंतर
तुम्हाला विनंती केलेले तपशील इनपुट करणे आवश्यक आहे. तुमची कागदपत्रे तयार झाल्यावर ते नमूद केलेल्या डिलिव्हरी पत्त्यावर पाठवले जातील. तुम्ही एकापेक्षा जास्त उद्देश आणि अनेक प्रती निवडू शकता. तुम्ही डिलिव्हरी प्रकार पिकअप म्हणून निवडल्यास तुमच्याकडे आवश्यक प्रतींची संख्या इनपुट करण्याचा पर्याय असेल. यावर आधारे तुम्हाला तुमचा उद्देश, पुढील अभ्यास, रोजगार, व्हिसा, इतर निवडण्याचा पर्याय मिळेल. एकदा तुम्ही तुमचा उद्देश निवडल्यानंतर तुम्हाला विनंती केलेले तपशील इनपुट करणे आवश्यक आहे. कागदपत्रे तयार झाल्यावर आम्ही तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत पत्त्यावर सूचित करू आणि तुम्ही ते विद्यापीठाकडून गोळा करू शकता. 5व्या चरणात तुम्ही प्रोसेस फॉर पेमेंट वर क्लिक करण्यापूर्वी कृपया माय कार्ड टेबलमध्ये प्रदर्शित केलेल्या सर्व तपशिलांचे पुनरावलोकन करा. कृपया लक्षात घ्या की एकदा अर्ज सबमिट केल्यानंतर ते सुधारित, मागे किंवा रद्द केला जाऊ शकत नाही आणि कोणत्याही परिस्थितीत फी परतावा जारी केला जाणार नाही. पेमेंट करण्यापूर्वी सर्व तपशिलांचे पुनरावलोकन करण्याचा सल्ला दिला जातो आणि सबमिशन करण्यापूर्वी प्राप्तकर्त्यासह कोणत्याही अनिश्चितता सत्यापित करा. पेमेंटसाठी तुम्ही ॲक्सेप्ट प्रोसीड फॉर पेमेंट वर क्लिक करण्यापूर्वी कृपया सर्व तपशील तपासण्याची खात्री करा. तुमच्या नोंदणीकृत माहितीच्या आधारे नाव, दूरध्वनी आणि ईमेल दाखवले जातील आणि तुम्ही प्रमाणीकरणासाठी अपलोड केलेल्या कागदपत्रांनुसार रक्कम दाखवली जाईल. पेमेंट यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतरच अर्जावर प्रक्रिया केली जाईल. धन्यवाद.